तुकोबराय म्हणतायत की साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधक उदास असावा अर्थात विरक्त असावा आणि त्याच्या अंतर्बाह्य उपाधी नसावी. तर उपाधी म्हणजे आपण पाहिलं की भगवत प्राप्तीला मोक्ष प्राप्तीला येणारी अडथळे, परमार्थातील उपाधी ही अंतर्बाह्य उपाधी नसावी. ही भगवत प्राप्तीला अडविणारे जे अडथळे आहेत, ज्ञानोबा एका ओळीतून यांचं वर्णन करतात. त्यात माऊली लिहित आहेत की तेत अडवावया आले, दोषवैरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारू. तेत अडवावया आले, दोषवैरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारू. भगवत प्राप्तीला निघालायत तर तुम्हाला कोणतरी आडवं येतं. जे आडवं येतं ती उपाधी आहे, आणि जे आडवे येतात त्यात पहिला अहंकार आहे. या अहंकारला धोपटा म्हणे, याचा फडशा पाडा, याला धोपटा. हो, तेत अडवावया आले, देहवरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारू. या अहंकारला धोपटा हा पहिला आडवा येतो भगवत प्राप्तीला. आणि अहंकार ही परमार्थातील सर्वात मोठी उपाधी आहे. अहंकार सर्व विकाराचा आजोबा आहे. अहंकार सर्व विकारांना जन्म देतो आणि त्यांचं पालनपोषणही करतो. म्हणून अहंकार विकाराचा बाप आहे, आजोबा बी आहे. आणि म्हणून भगवत प्राप्तीला प्रथम स्थानावर तुम्हाला आडवं जर कोण येत असेल तर तो अहंकार आहे. आणि म्हणून अहंकार परमार्थातली सर्वात मोठी उपाधी आहे. या अहंकारला धोपटा. ते तर अडवावया आले, दोषवरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारू. आणि मग भगवत प्राप्तीला मोक्ष प्राप्तीला आम्ही निघालोय, पण कोणतरी आडवं येत आहे. जे आडवे येतात त्या उपाधी असतात, आणि यात पहिली उपाधी आहे अहंकार, याला धोपटा. काम क्रोध यांनाही धोपटा, मद मोह मत्सर यांनाही धोपटा, लोभाला धोपटा. या सगळ्या अंतर उपाधी आहेत. या साधकाच्या अंतकरणात नसाव्यात. अर्थात साधकाच्या अंतकरणातून काम क्रोध लोभ मद मोह मत्सर अहंकार या सर्व गोष्टी निघून जाव्यात. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर अहंकार या सगळ्या गोष्टी अर्थात या सगळ्या उपाधी निघून जाव्यात. उपाधी ही अडथळे निघून जावेत. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर अहंकार ही अडथळे अर्थात या उपाधी तुम्हाला भगवंतापर्यंत पोहोचू देत नाहीत. म्हणून या उपाधी अंतकरणात नसाव्यात. या अंतकरणातल्या उपाधी घाला, त्या रामनामानं जातात. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशदडी. रामनामानं अहंकार जातो, काम क्रोध जातात, आंतरिक उपाधी गेल्या, साधक स्वच्छ झाला. आता बाह्य उपाधी आहेत, त्यात सुख आहे दुःख आहे संसारिक अडचणी आहेत, तहान आहे भूक आहे थंडी आहे ऊन आहे वारा आहे, नाना प्रकारच्या विषय वासना आहेत, मान आहे अपमान आहे आकर्षण आहेत, नाना प्रकारचे दंभ आहेत. या बाह्य उपाधी आहेत, याही घाला. मान अपमान, जो मान अपमाना ते सहे, सुख दुःख जे ते समाये, निंदास्तुती नो हे दुखंडू जो. मान अपमान सारखाच माना. मानाने आनंदी होऊ नका, निंदेने दुःख होणार नाही. मानाने आनंद होऊ नका, अपमानाने दुःख होणार नाही. जो मान अपमाना ते सहे, सुख दुःख जे ते समाये, निंदास्तुती नो हे दुखंडू जो. सुखे संतोषाने यावे, दुःखी विषादा न बजावे, लाभालाभ न धरावे मना माझे. सुख आलं हर्ष मानू नका, दुःख आलं खचून जाणार नाही. हो, समत्व चित्ताचे हेच सार योगाचे, जे तर मन आणि बुद्धीच्या ऐक्याती. चित्ताचं समत्व राखा सुख दुःखात, मान अपमानात. मानानं आनंदू नका, अपमानानं दुःख होत नाही. मानानं आनंद झाला अपमानानं दुःख होईल, सुखानं आनंद झाला दुःखानं खचून जाल. पण मानात सुखात आनंदू नका, दुःखात अपमानात खचणार नाहीत. विषय वासना त्याची आकर्षणं टाळा, विषय जिंका आणि हरिनामाने सगळं होतं. बाह्य उपाधीमध्ये दंभ हा एक फार मोठा अडथळा भगवत प्राप्तीला.
ज्ञानोबा बोलतात की योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग अष्टांग योग याग यज्ञ यांनी सिद्धी मिळत नाही. येणे नव्हे योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, यांनी तुम्हाला भगवत प्राप्ती होत नाही. योगानं यागानं झाली तर मोठ्या मुश्किलीने, किंवा होतही नाही. ज्ञानोबाला नाहीच म्हणतात. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, योगानं अष्टांग योगानं यज्ञानं सिद्धी होत नाही, अर्थात भगवत प्राप्ती होत नाही. आणि थोडाफार फायदा झालाय, एखादी रिद्धी सिद्धी प्राप्त झाली तर तिचा दंभ येतो. वायाची उपाधी दंभ धर्म. योगानं यागानं काय केलं? देव तर भेटला नाही, पण काय केलं? एखादी रिद्धी सिद्धी तुमच्या जीवनात पाठवली, तिचा तुम्हाला दंभ येतो. आणि दंभ हा आसुरी गुणापैकी एक आहे. दंभ, दर्प, अज्ञान, पारुष्य, अभिमान या 6 आसुरी संपत्तीपैकी एक आहे. हा दंभ फार मोठा शत्रू आहे, भगवत प्राप्तीला अडवा येतो. आणि मग तुकोबानेच म्हटलं की हित व्हावे तरी दंभ दूर ठेवा. हित व्हावे तरी दंभ दूर ठेवा. हित व्हा वाटतं ना, दंभ दूर ठेवा. कारण दंभ ही फार मोठी उपाधी आहे. दंभ भगवत प्राप्तीला अडवा येतो, तुमची साधना सफल होऊ देत नाही. आणि मग ज्ञानोबाच लिहितात की वाचेच्या चौबारा बांधून धर्माचा पसारा, धर्माची अधर्म होय विरा दंभ तो जाणे. आपली पुण्यकर्म चव्हाट्यावर वधून दाखवणं हा खरा दंभ आहे. जी काय पुण्यकर्म करतात, दानधर्म करतात, 4 लोकात उभा राहून छाती टुकून सांगायचं मी असं असं केलं, तसं केलं, आपलं दान पुण्य चव्हाट्यावर आपल्या तोंडानं वधवून दाखवणं हा दंभ आहे. आणि आपलं दान पुण्य चव्हाट्यावर वधवून दाखवलं सम्मुखाने तर धर्म अधर्मात बदलतो, अर्थात पुण्य पापात बदलतं, तुम्हाला दोष लागतो, अधोगती होते. हा एक दंभाचा अर्थ. आणि दंभाचा दुसरा अर्थ आहे नाटकीपणा, ढोंगीपणा. धर्माचं पांघरून पांगायचं, धर्माचं पांघरून पांघरायचं, पण अधर्म करायचं, हा एक दंभ आहे. धर्म पांघरून अधर्म करायचं, अर्थात खोटं बोल पण रेटून बोल, असत्य सत्य आहे असं दाखवायचं, हाही दंभच आहे. खेड्यापाड्यात शूद्र देवता असतात, त्यांना कोंबड्या नाही कापले तर इडापिडा येते, वाटुळं होतं. असत्य पण रेटून सांगायचं आणि ती एक रूढ पाडायची. सत्याचा भोगसा काढेला याने दंभू रूढ केला जगा माझी. बोकड नाही कापलं, कोंबड्या नाही कापले तर देवीचा कोप होईल, अधर्म आहे पण धर्म म्हणून सांगायचं. असत्य पण सत्य म्हणून सांगायचं, या रूढी पाडायच्या. हा बी एक दंभ आहे. धर्माचं पांघरून घ्यायचं पण प्रसार अधर्माचा करायचा. असत्य पण दापून दडून खोटं बोल पण रेटून बोल, असत्याचे पण सत्य करून सांगायचं, ही दांभिकता आहे. नाटकीपणा, खोटेपणा, आणि या दंभानं पतन होतं. जे नाटकी ढोंगी वागायचं, नाटकी वागायचं, असत्य रेटून सांगायचं आणि त्याला सत्य करायचं, हा एक दंभ आहे. आणि आपली पुण्यकर्म चव्हाट्यावर वधून दाखायचं, हा एक दंभ आहे. ज्ञानोबा बोलतात की धर्माधर्माचा सखा, धर्माधर्माचा सखा, धर्म झाला फोकारी जे देखा, तारिता तोची दोखा लागे होय. हा धर्म तारक आहे, दानपुण्य तारक आहे म्हणून आपला सखा आहे. पण ही दानपुण्य चव्हाट्यावर वधवून दाखिली, तो तारक धर्म दोषात बदलतो, पुण्य पापात बदलतं, अधोगती होते. तारिता तोची दोखा लागे होय. दानपुण्य हा धर्म तारक आहे, पण वधवून दाखवायला चव्हाट्यावर आपल्या स्वतःच्या तोंडाने बोललो तर दोष लागतो. तारिता तोची दोखा लागे होय. हे असो आपली जननी नग्न दाविल्या जनी, ते तीर्थची परी पतनी कारण होय. आई तीर्थ आहे, तिच्या रोज पाय पडलं स्नान करून तर ती मोक्षाला नेते, पण तीच नागवी करून चव्हाट्यावर दाखवली तर ती सरळ नरकाला नेते. ज्ञानोबा बोलतात हे असो आपली जननी नग्न दाविल्या जनी, ते तीर्थची परी पतनी कारण होय. रोज सकाळी स्नान करून आईचं दर्शन घेतलं ती मोक्षाला नेते, पण नागवी करून समाजापुढे दाखवली तर ती सरळ नरकाला नेते. जे दानपुण्य तुम्हाला मोक्षाला नेतं ते चव्हाट्यावर आपल्या तोंडाने वधवून उघडं करून दाखवलं तर ते तुम्हाला नरकाला घेऊन जातं.
आणि हा दंभ असतो. म्हणून आपलं दान पुण्याच्या वाट्यावर बोलून दाखवणं हा एक दंभ आहे, आणि खोटं नाटकी वागणं हा बी एक दंभ आहे. धर्माची शाल पांघरायची पण करायचा अधर्म, असत्याचे पण खोटं बोल, पण रेटून बोल, असत्याचे पण रेटून बोलून सत्य करायचं, हा ढोंगीपणा आहे, दंभ आहे. हा दंभ तुकोबारायांचा दूर ठेवा. हित व्हावे तरी दंभ दूर ठेवा. हित व्हावं वाटतं, दंभ दूर ठेवा. हा दंभ ही एक फार मोठी उपाधी आहे, बाह्य उपाधी. उपाधी नसावी अंतर्बाह्य, ही बाह्य उपाधी आहे. मग साधकाच्या जीवनातून या सगळ्या उपाध्या जाव्यात, अंतर्बाह्य उपाध्या जाव्यात, कारण त्या भगवत प्राप्तीला आडव्या येतात. परमार्थात भगवत प्राप्तीला जे आडवं येतं आहे या सगळ्या उपाधी आहेत, आणि त्या अंतर्बाह्य आहेत. त्या अंतरुपाधी आहेत काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार, या अंतरुपाधी. आणि बाह्य उपाधी हा दंभ आला, तुमचं सुखदुःख आलं, विषय वासना आल्या, मान अपमान आला, नाना प्रकारची आकर्षण आली, या बाह्य उपाधीत या सगळ्या साधकाच्या जीवनातून जाव्यात, तर त्याचा परमार्थ सफल होतो. कारण परमार्थ कडीला जायला या उपाधी आडव्या येतात, बाधा करतात, अडचणी करतात, देव दुरावतो. आणि म्हणून जीवनातून अंतर्बाह्य उपाधी जाव्यात. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधक म्हणजे तो की ज्याच्या जीवनातून मल विक्षेप निघून गेलेत, आणि ज्याच्या जीवनात फक्त अज्ञानाचं आवरण शिल्लक आहे. ते अज्ञानाचं आवरण घालण्यासाठी जो साधन चतुष्टयुक्त आहे, साधन चतुष्टयुक्त म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व, या 4 गोष्टी म्हणजे साधन चतुष्टय ज्याच्या जीवनात आहेत तो साधक असतो. ज्याच्या जीवनातून मलविक्षेप निघून गेला आहे, ज्याच्या चित्तात आता फक्त अज्ञानाचं आवरण आहे, आणि अज्ञानाचं आवरण घालण्यासाठी जो साधन चतुष्टयुक्त आहे तो साधक असतो, बाकी कोणी नाही. आणि साधन चतुष्टय म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व, हे ज्याच्या जीवनात आहे फक्त तोच साधक. आणि अशा साधकाची दशा उदास असावी, अर्थात तो विरक्त असावा, विरक्त असावा, आणि त्याच्या अंतर्बाह्य उपाधी गेलेल्या असाव्यात. अर्थात आतून अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर गेलेले असावेत, आणि बाहेरून सुख, दुःख, पीडा, दंभ, विषय वासना, मान अपमान, नाना प्रकारची आकर्षणं गेलेली असाव्यात, या बाह्य उपाधी. अर्थात अंतर्बाह्य उपाधी जाव्यात. मग अशा पुरुषाचा परमार्थ सफल होतो, त्याला देव भेटतो, तो मुक्त होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. तर तुकोबारांनी या गोष्टी सांगितल्यात. यात आपण कुठं बसतो, आपण आपलं आत्मपरीक्षण करावं. मला कोणाला खिजवायचं नाही, काही नाही. मला सांगायचं की आपलं आत्मपरीक्षण आपण करावं. साधक आहेत का, उदास आहेत का, आणि अंतर्बाह्य उपाधी गेल्यात का, हे सगळं आत्मपरीक्षण आपलं आपण करावं. आणि आपण कुठं बसतो हे पाहावं. मग आपण साधक आहोत का पामर आहोत का विषय आहोत, हे ज्याचं त्यांनी ठरवावं, ज्याचं त्यांनी ठरवावं. आणि मग कोणी साधक म्हणून घेऊ नये. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, या क्रायटेरिया तुम्ही बसत असाल तरच तुम्ही साधक, अन्यथा नाही. परमार्थ करू नये तुम्ही विषयीच. पामर्थ म्हणणार नाही मी, पण विषयीच. साधक नाहीच नाही, साधक तर नाहीच नाही. आणि मग साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधकाला या 2 गोष्टी सांगितल्या पहिल्या चरणात की साधकाची दशा उदास असावी, म्हणजे तो विरक्त असावा, आणि त्याच्या अंतर्बाह्य उपाधी गेलेल्या असाव्यात. आपण पाहिल्या काय आहेत त्या. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. या पूर्ण अभंगामध्ये तुकोबाराने साधक कसा असावा याचं वर्णन केलंय. त्याच्या जीवनात काय काय गोष्टी असाव्यात, काय काय लक्षणं असावेत, तर तो परिपूर्ण साधक आहे. तर पहिल्या चरणात साधक हा उदास असावा, त्याच्या अंतर्बाह्य उपाधी गेलेल्या असाव्यात, अर्थात अंतर्बाह्य त्याच्या जीवनात उपाधी नसाव्यात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज बोलतात की लोलुप्यता काय निद्रिते जिनावे, भोजन करावे परिमित. लोलुप्यता काय निद्रिते जिनावे, भोजन करावे परिमित. साधकाच्या जीवनात लोलुप्यता नसावी, अर्थात बाहेरील आकर्षणं नसावीत. समाजामध्ये अतिशय आकर्षण आहेत,
हां, पैसा, गाड्या, घरं, पदवी, पद, विषय, भोग, ही सगळी आकर्षण आहेत. ही तुम्हाला ओढतात आणि या आकर्षणात तुम्ही अडकले, याच्यात तुमची लवलुप्यता असेल, यासाठी तुम्ही लुसलुसत असाल, तर परमार्थातून माघारी फेकले जातात. देव दुरावतो, मोक्ष दुरावतो. म्हणून या सर्व आकर्षणावर पाणी सोडा. मंडप ही गरज आहे, पण तिला लावलेली झालर हे आकर्षण आहे. जेवण ही गरज आहे, पण त्यानंतर पान, सिगारेट हे आकर्षण आहे. गाडी गरज आहे, पण 25 लाखाचीच गाडी हे आकर्षण आहे. का 7-8 लाखात जमत नाही का? घर गरज आहे, पण 2-2, 3-3 घरं हे आकर्षण आहे. ही आकर्षणं टाळा. ही आकर्षणं लोलुप्यता असते. हा हावरेपणा आहे. लोलुप्यता म्हणजे सरळ सरळ आसक्ती आणि हावरेपणा. तर बाह्य वस्तूबद्दल, संसारिक वस्तूबद्दल असलेली आकर्षणं, हावरेपणा, आसक्ती हे साधकाच्या जीवनात नसावं. त्यांनी या सर्वावर पाणी सोडलेलं असावं. पण पैसा, गाड्या, घर, पदवी, बंगला, विषय, भोग ही सर्व आकर्षणं तुच्छ समजा. याबद्दल हावरेपणा नसावा, आसक्ती नसावी. यावर पाणी सोडा. तर साधक आपल्या जीवनामध्ये, त्याच्या जीवनात लोलुप्यता नसावी. एवढंच काय तर महाराज म्हणतात, निद्रेते जिनावे. लोलुप्यता नसावी. एवढंच काय तर साधकानं निद्रेला जिनावं, अर्थात झोपेला जिंकावं. साधकाची झोप ही कुत्र्यासारखी असावी. कुत्रं झोपलेलं असते गाढ झोपेत, पण पाय जरी वाजला तर दचकून उठतं. झोप आहे पण जागृत झोप आहे. झोप आहे पण ॲलर्ट झोप आहे. आणि म्हणून झोपेबद्दल बोलताना ज्ञानोबा लिहित आहेत की मपिला बोली बोलीजे का मितला पावली चालीजे, निद्रेही मान दीजे अवसरे एके. बोलायचं मोजकं बोलावं, चालायचं मोजकं चालावं. झोपेलाही एक वेळ मान द्यावा. झोपेलाही मान द्यावा. का तर जागणे जरी झाले तरी ते व्हावे मितुले. इतुलेनी धातू साम्य संचले असेल सुखे. जो अजिबातच झोपत नाही किंवा जो सारखाच झोपतो तो साधकच नसतो. बॅलन्स असावा. 7 तासाची झोप आवश्यक आहे. त्यापेक्षा अति अशी बासर निद्रा नसावी. बॅलन्स्ड आहे, बॅलन्स क्रिया असाव्यात. झोप असावी 7 तासाची आवश्यक आहे. त्यांनी शरीरामध्ये धातुसाम्य बॅलन्स राहतं आणि तुम्ही बिमार पडत नाही. शरीर ठणठणीत राहतं, आयुष्य वाढतं. जागणे जरी झाले तरी ते व्हावे मितुले. इतुलेनी धातुसाम्य संचले असेल सुखी. जागा, ज्ञानोबाच म्हणतात, जागा पण मोजकं जागा. सप्ताहात 8 दिवस जागायचं आणि मग 9व्या दिवशी दुखणं येतं मग बोंबलायचं. ज्ञानोबा म्हणतात ना, जागणे जरी झाले ते व्हावे मितुले. कार्यक्रम कमी ठेवा किंवा बारीबारीने जागा. 7 तासाची झोप घ्या, नाही तर बिमार पडतात. तुम्ही ज्ञानोबाचं ऐकता कुठं? काय म्हणतात माऊली? जागणे जरी झाले तरी ते व्हावे मितुले. येतुलेनी धातू साम्य संचले असेल सुखी. जागायचं जागा पण मोजकं जागा. 7 तासाची झोप घ्या, नाही तर धातू साम्याचं बॅलन्स जाईल, तुम्ही बिमारच पडाल. झोपा पण अति झोपू नका, जागा पण सारखंही जागू नका. बॅलन्स असावं. 7 तासाची झोप असेल. निद्रेही मानुदीजे अवसरे एके. आणि मग ज्ञानोबाच म्हणतात की आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे मविजे, आणि क्रिया ज्यात आचरिजे तयाच स्थिती. प्रत्येक क्रिया ही बॅलन्स्ड असावी. तुमची प्रत्येक क्रिया चालू नये, अति चालू नये, निवळ बसू नये, राहू नये, सारखं बडबड करू नये, सारखं मुकही राहू नये, सारखं झोपू नये, सारखं जागू नये. क्रिया जात आचरिजे तयाच स्थिती. अर्थात झोपेलाही मान द्या, निद्रेही मानू देजे अवसरे एक. अतिशय झोप नको, अतिशय जागणे नको. 7 तासाची झोप शरीराला आवश्यक आहे. शरीर ठणठणीत राहतं, धातूचा बॅलन्स राहतो. म्हणून झोप ही मर्यादित असावी, अति नसावी किंवा निवळ नसावी. म्हणून साधक आपल्या जीवनात उदास असावा, अंतर्बाह्य उपाधी गेलेल्या असाव्यात, संसारिक वस्तूचं त्याला आकर्षण नसावं, लोलुप्यता नसावी आणि मर्यादित झोप असावी. आणि या चरणात तुकोबारा म्हणतात की भोजन करावे परिमित. झोपेवर नियंत्रण आणि भोजनावर नियंत्रण या 2 गोष्टी या चरणात सांगितल्या. आकर्षण टाळा, झोपेवर नियंत्रण आणि जेवणावर नियंत्रण या 3 गोष्टी या चरणात आल्या. भोजन करावे परिमित. परिमित म्हणजे मोजकं. जगण्यासाठी खावं, खाण्यासाठी जगू नये.
खाण्यासाठी जगलात तर रसना अनावरी तुका म्हणे डोंगव आहे. रसना अनावरी तुका म्हणे डोंगव आहे. 3 पोळ्या आणि 6 गोळ्या. 3 पोळ्या 6 गोळ्या. पोळ्या 3 पण गोळ्या 6. रसना अनावरी तुका म्हणे डोंगव आहे. आणि म्हणून युक्त आहार विहार नेमेंद्रिया सिसार नसावी बासर निद्रा बहुभाषण. तो खूप बरा आहे. आहारावर नियंत्रण पाहिजे. जो 1 वेळेस जेवतो तो योगी असतो. 2 वेळेस जेवतो तो भोगी असतो. 3 वेळेस जेवतो तो रोगी असतो. 3 वेळेस जेवतो तो रोगी असतो. भोजन एकदाच असावं, पण ठीक आहे, फार फार 2 वेळा असावं. त्याच्यात पुन्हा नाश्ता, दुपारचं ते इव्हिनिंग स्नॅक्स, 50 वेळेस चहा, मग तुम्ही रोगी आहेत. मग मी बोललो रसना अनावरी तुका म्हणे डोंगव आहे. भोगे वाढे रोग. 1 वेळ जेवतो तो योगी, 2दा जेवतो तो भोगी, 3दा जेवतो तो रोगी. मग भोगे वाढे रोग. फार फार तर 2दा जेवा, मोजकं जेवा, युक्त आहार युक्त विहार. हनुमंत महाराज बोलतात की आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे मविजे आणि क्रिया जात आचरिजे तयाच स्थिती. आहार युक्त असावा, मोजका असावा. निवड उपाशी राहू नका, सारखं खाऊ नका. प्रत्येक क्रिया ही बॅलन्स्ड असावी. महाराज बोलत आहेत की श्रोत्रादी इंद्रिय आवरती परी रसने नियमो न करती ते सहस्रदा कवळीती विषयी. तुम्ही बाकीच्या इंद्रियांना आवर घालता. पंचेंद्रिय कानाला, डोळ्याला, नाकाला, त्वचेला, या 4 इंद्रियाला आवर घातलाय, पण जिभेला आवर घालत नाहीत. श्रोत्रादी इंद्रिय आवरती परी रसने नियमो न करती ते सहस्रदा कवळी ती विषयी. बाकीचे विषय आटोक्यात आणले, पण जिभेला जर तुम्ही नियंत्रण केलं नाही, जिभेला नियंत्रण केलं नाही तर तुमचा परमार्थ सफल होत नाही, कडीला जात नाही. माऊली म्हणतात की वरी वरी पालवी खुडीजे, वरी वरी पालवी खुडीजे, मुळी तरी उदक घालीजे, कैशनी नासून निपजे वृक्षात आहे. झाडाचा शेंडा खोडायचा आणि मुळाला पाणी चालायचं टाकून ठेवायचं. ते उदकाचे निबळे अधिकी आडवेनी अंगे फाके तैसा मानसी विषय पोके रसनेद्वारे. तुम्ही झाडाचा शेंडा खोडलाय, पण मुळाला पाणी घालायला चालू ठेवलंय, ते उभ्याच्या ऐवजी आडवं वाढत. उदकाचे निबळे अधिकी आडवेनी अंगे फाके तैसा मानसी विषय पोके रसनेद्वारे. झाडाचा शेंडा खोडला, पण मुळाला पाणी घालतात त्या झाडाच्या बुडाला, ते उभ्याच्या ऐवजी आडवं वाढतं. बाकीचे ज्ञानेंद्रिय आवरलेत, डोळे कान वगैरे, पण जीभ आवरली नाही, तर मानसी विषय पोखे रचनेद्वारे. झाडाचा शेंडा खोडलाय, पाणी टाकायचं चालू, ते उभ्याच्या ऐवजी आडवं वाढतं. बाकीचे इंद्रिय आवरलेत, पण जीभ आवरली नाही, तर ते झाड आडवं वाढलं. तसं मनामध्ये विषय आडवे तिडवे वाढतात. मानसी विषय पोखे रचनेद्वारे, अर्थात अति खादाड असाल तर या जिभेच्या चरण्यामुळे तुमच्या वासना बलवान होतात, तुम्हाला इगार आठवतात. मानसी विषय पोखे रचनेद्वारे, याला म्हणायचे इगार आठवते. मनुष्य माजुरी होतो, वाईट वागतो, त्याच्या अंतःकरणात विषय वासना, काम वासना बळावतात. आणि म्हणून आहार हा संतुलित असावा. महाराज बोलत आहेत की एरा इंद्रिया विषय तुटे, एरा इंद्रिया विषय तुटे परी नियमो न रसाटे. एरा इंद्रिया विषय तुटे पण नियमो न रसाटे. बाकीच्या इंद्रियांना विषय तोडला आहे, पण जिभेला तोडला नाही, जिभेला नियमन नाही. मग काय होतं? मानसी विषय पोके रचनेद्वारे. आणि म्हणून महाराज सांगतायत की आहार कसा असावा. माऊली लिहित आहेत, आणि अंगाबळ यावे ना तरी क्षुधा जावे का जिभेचे पुरवावे मनोरथ. भोजन करता विकी या तिहितेनं लेखी आहारी मित संतोषी माप नसुये. आहारी मित संतोषी माप नसुये. माझ्या अंगाला बळ यावं, माझी भूक जावी किंवा जिभेचे चोचले पुरावेत, या उद्देशाने साधक जेवण करत नाही. जेवण करताना या तिन्ही गोष्टीला तो मानत नाही. आहारी मित संतोषी माप नसुये. मितहारी असतो, मोजकं. साधक हा करपात्री असावा. तुम्ही बघा जैन लोकांमध्ये त्यांचे साधक करपात्री असतात. कुणाच्या घरी गेले तर वंजळ करतात, त्या माता मावल्या वंजळीत वततात,
मग ते घट्ट असो, पातळ असो, आंबरस असो, काही असो, वंजळीत वतायचं आणि वंजळीतून डायरेक्ट तोंडाने खायचं. वंजळीत बसेल तेवढंच खायचं. याला करपात्री म्हणतात. साधक करपात्री असावा. हां, आणि याला तुकोबाराय म्हणतात की भोजन करावे परिमित. मग आमचं भोजन परिमित आहे का? आम्ही कीर्तनकार आहोत. लोक आम्हाला देव समजतात, संत समजतात. आम्ही संत असो की नसो नाहीतच आहेत. 4 कीर्तन आणि 4 प्रवचन केल्याने आम्ही संत होत नाही. ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्त झाला आहे आणि जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, तो संत असतो. जो देहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. मग या 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 कॅटेगरीत, या क्रायटेरियात बसतो का? देहून देवाचं नाव घेतो का? हां, अजून नीट माणूसच होता आलं नाही आम्हाला, तर देव कुठले व्हायला आम्ही? जो देहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. मग लोक आम्हाला ठीक आहे, आम्ही स्वतःला संत म्हणतो, आनंद वाटतो, जग आम्हाला संत म्हणतं. चला महाराज आले, संत आले, महाराज आले, संत आले, आग्रह करतात लोक, म्हणतात चला जेवायला, चला जेवायला. लोक घेऊन जातात घरी. त्यांना वाटतं देवाचे संताचे पाय लागले. त्यांच्या नजरेत आम्ही संतच आहेत, भले असो की नसो. ते घेऊन जातात, चला महाराज, चला संत. एखाद्याच्या घरी गेलं, बाईने केली बासुंदी, महाराजाने हल्ली सटकून. महाराज पहिल्यांदाच आलेत, महाराज पहिल्यांदा आले, बाई सगळं करते खायला, बासुंदी केली आणि हल्ली सटकून. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावात कीर्तनाला गेला, बाई बुंदीचे लाडू बांधते, महाराज पहिल्यांदा आले, महाराज पहिल्यांदा आले आणि हल्ली बुंदीचे गोळे सटकून. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या गावात गेला, बाईने सगळे पदार्थ केले, सोबत जिलाबी केली आणि हल्ली जिलाबी सटकून. रोज नवीन गाव, रोज नवीन घर आणि रोज बुंदीचा बेत. ज्ञानोबा म्हणतात याद रख, याद रख, तू कीर्तनकार आस, तो कीर्तनकार असो की साधारण माणूस असो, जीभ चरायला मोकळी सोडलीस तुझं पतन होईल. रसना अनावरीत तुका म्हणे डोंगव आहे, किंवा तैसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. तुम्ही कीर्तनकार असा किंवा साधारण मनुष्य असा, जीभ चरायला मोकळी सोडली, काय होईल? ज्ञानोबा म्हणतात मानसी विषय पोखे रसनेद्वारे. तुमच्या जिभेतून विषय पोचतील, कामवासना वाढतील, विषय भोगाविषयी वाटतील, विषय बलवान होतील चरण्यामुळं. तुम्ही विषय भोगाल, पदच्युत व्हाल, तुमचं पतन होईल. आणि मग आधी जिभेलावर घाला, आधी जिभेलावर घाला. लक्ष्मण म्हणतो, भैया दादा प्रभू रामचंद्र मला आत्मज्ञान द्या. रामचंद्र म्हणाले तू कैलासावर जा, भगवान शंकर तुला आत्मज्ञान देतील. हा गेला कैलासावर, लक्ष्मण येतोय आत्मज्ञान घ्यायला. भगवान शंकराने पाहिलं अंतर्दृष्टीने, भगवान शंकर विवस्त्र झाले, एक हातात जीभ धरली, एक हातात शिश्न धरलं, लगवीत जागा, आणि उभे राहिले. लक्ष्मण गेलाय, बघतो काय सोना प्रकारे. वापस आला, म्हणले काय दादा कुणाकडे पाठवलं मला? भगवान शंकर विवस्त्र झाले, एक हातात जीभ धरली, एक हातात शिश्न धरलं, ते काय आत्मज्ञान देणार आहेत? म्हणले लक्ष्मणा, रामचंद्र म्हणतात लक्ष्मणा तुला आत्मज्ञान दिलं त्यांनी. म्हणले कसं? म्हणले जो आपल्या जिभेला आणि आपल्या शिश्नाला आवर घालतो त्याला लवकरात लवकर आत्मज्ञान होतं. आणि म्हणून आपल्या जिभेला आवर घाला, अन्यथा मानसी विषय पोके रचनेद्वारे. साधक हा करपात्री असावा. आम्ही रोज कुठं जाऊन बासुंदी हाणतो, गुलाबजामुन हाणतो, बुंदी हाणतो, पोट मोठं होतं, मग कीर्तनात उभं राहतो, व्यासपीठावर अभंग घेतो, मग थोडंसं परिहार द्यायला लागतो. त्या परिहारात मग हळूच म्हणतो, पोटावर हात फिरत फिरत, ही डेअरी हे आमचं पोट तुम्ही खाऊ घातल्यामुळेच मोठं झालं आहे. ही डेअरी हे मोठं झालेलं पोट आमची श्रीमंती आहे. ही डेअरी मोठं झालेलं पोट आमचं वैभव आहे. अरे कसलं वैभव आहे? मानसी विषय पोके रचनेद्वारे पतन होईल. तू महाराज असणार तर साधारण जीवास, जिभेला नियंत्रण कर, अन्यथा मानसी विषय पोके रचनेद्वारे पतन होईल माणसाचं. म्हणून तुकोबार आम्हाला मानतात की तुम्ही साधक आहेत. जर साधक म्हणून घेत असाल, खरोखर साधक असाल, तर भोजन करावे परिमित, भोजन करावे परिमित. आहारे मित संतोषी मापन असुये, मित संतोषी असावा, करपात्री असावा. सारखं खाणं चांगलं नाही, निवड उपाशी राहणं चांगलं नाही. चरू नका. कोणी कीर्तन केल्यानंतर जेवायला बोलिलं, मोजकं जेवा. बासुंदी केली, जिलाबी केली, गुलाबजामुन केले म्हणजे ताव काढू नका, त्याच्यावर ताव काढू नका, हात हाणू नका. मोजकं खा, मोजकं उठा. आणि मग दुसऱ्या चरणात महाराज आम्हाला जागा करतात की तुम्ही साधक आहेत ना, मग तुमच्या जीवनात कुठलीही लोलुप्यता नसावी, झोपेला जिंकावं आणि भोजन परिमित करावं.
पुढे तुकोबरा आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात की एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. लोकांतात तर सोडा, एकांतात तर सोडा, लोकांतात सुद्धा तुम्ही स्त्रियांसोबत बोलू नये. एकांतात तर नाहीच नाही, एकांतात तर नाहीच नाही, पण लोकांतात अर्थात माणसात सुद्धा, 4 माणसात सुद्धा बाईशी बोलू नका. हे तुकोबरा बजावतात. एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. जीव गेला तरी स्त्रियासोबत परस्त्रियासोबत बोलू नका. 4 माणसात सुद्धा, एकांतात तर नाहीच पण 4 माणसात सुद्धा. का तर स्त्री ही भगवत प्राप्तीला आडवी येणारी सर्वात मोठी बाधा आहे. स्त्री पुरुष जवळ आले की दोघे मेणासारखे पगळतात. विषय वासना काम वासना बळवतात. मनात नाना प्रकारचे विकार येतात. तुमचं पतन होतं. म्हणून साधकानं सदैव स्त्रीपासून दूर राहो. प्राण गेला तरी स्त्रीच्या जवळ जाऊ नये, बोलू नये. एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. मोठे मोठे पछाडले या कामाने. याला कामाजी कोतवाल म्हटलंय. आणि म्हणून तो कामदेव मूर्खी विनत होता. तेवढ्यात विश्वामित्र भेटले. म्हणले कामदेव काय करायले? म्हणले मूर्खी विनावले, माझ्या जाळ्यात अडकायचे त्यासाठी मूर्खी विनावले. म्हणले कोणासाठी? माझ्यासाठी का? म्हणले तुझ्यासाठी काय गरज आहे? तुला तर माझी मेनकाच बस झाली म्हणले. विश्वामित्राला कामदेव म्हणतात तुझ्यासाठी काय गरज आहे? तुला तर माझी मेनकाच बस झाली म्हणले. मग कुणासाठी? तर म्हणले मारुतीरायासाठी, शुकाचार्यासाठी. ते माझ्या तावडीत येणार. सगळ्याला गाठले ते माझ्या तावडीत येणार. मला त्यांना गाठायचं नाही. हे दोघं नाही चाले तावडीत कामदेवाच्या. विश्वामित्राला ते म्हणतात तुला काय करायचे? मोरकीन फिरकी, तुला मेनका सोडली की तू तर पदच्युत होतं म्हणले, तुझं पतन होईल म्हणले. आणि त्या मेनकेसोबत लग्न केलं विश्वामित्राने, संसार केला. काम बलवाने. पराशर ऋषी नावेतून चाललेत. जाताना ती मत्स्यगंधा नाव चालत होती. सत्यवती 2 नाव आहे तिला. तिच्या अंगाचा माशासारखा वास यायचा म्हणून मत्स्यगंधा आहे. त्या मत्स्यगंधेचं रूप पाहून तो पराशर ऋषी भाळला. म्हणजे मला तुझ्यासोबत लग्न करायचे. ती तयार होय ना, कशी बशी तयार झाली, लग्न केलं. याची कामवासना याला अनावर झाली. म्हणजे नाही आता लग्न केलंय रीतसर, म्हणले आता मला भोग घ्यायचा तुझ्यासोबत. ते म्हणले दिवस आहेत, आकाशात सूर्य आहे, आकाशात सूर्य असताना भोग घेऊ नये, पाप लागतं. त्याने मंत्रविद्येने ढग तयार केले. सूर्य झाकला. म्हणले बघ आता सूर्य झाकलाय, आता पाप लागत नाही. ते म्हणले आपण पाण्यात आहेत, पाण्यात भोग घेऊ नये, पाप लागतं. मंत्रविद्येने ती नाव पाण्यापासून 15 फूट वर उचलली. म्हणले चल आता पाण्याच्या बाहेर आहेत. पण त्या पट्ट्याने भोग घेतलाच, नावेत भोग घेतलं. इतका काम अनावर असतो, इतका काम अनावर असतो लैंगिक भावना. त्या पराशर ऋषींनी मंत्रविद्येने अवघड गोष्टी केल्या. आकाशात ढग आणून सूर्य झाकला. मंत्रविद्येने नाव पाण्यापासून 15 फूट वर उचलली. मंत्रविद्येने एवढ्या अवघड गोष्टी केल्या. पण त्याला मंत्रविद्येने किंवा आपोआप त्याचा काम दाबता आला नाही. त्यांनी त्या मुलीशी लग्न करून नावेतच संसार केला, नावेतच भोग घेतला. इतका हा काम बलवान असतो. आणि म्हणून स्त्री संग टाळा. पराशर त्या मत्स्यगंधेच्या सान्निध्यात आला ऋषी, पण तिला पाहून लग्न केलं, पाप केलं, दिवसा भोग घेतला. आणि म्हणून तुकोबरा बजावतात की एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. आणि म्हणून बजावले तुकोबांनी जागोजाग की परद्रव्य परणारी यांचा अभिलाष येथून या रास सर्व भाग्य. परद्रव्य परणारीचा अभिलाष करा आणि परमार्थात असाल, भाग्याचा रास होईल, वाटोळ होईल, दलिंद्र येईल, भिकाल लागाल. मग काय करा? परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. काय फायदा? तर देव भाग्य घरा येती, संपत्ती त्या सकाळा. तुका म्हणे ते शरीर घर भंडार देवाची. परद्रव्याने परणारीपासून दूर राहा. फायदा काय होतो? परमार्थ कडीला जातो. देव भाग्य आणि संपत्ती घेऊन घरात येतो आणि घरातून तुमच्या हृदयात प्रवेश करतो, तुमच्या हृदयात राहतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहत येते. आणि म्हणून परद्रव्य परणारीपासून सदैव दूर राहा. इथं महाराज बजावतात की परस्त्री ही परमार्थाला आडवी येणारी फार मोठी बाधा आहे. तिच्यापासून सदैव दूर राहा. स्त्रीच्या जवळ गेले की मेल्यासारखी वितळता, परमार्थ कडीला जात नाही, काम वासना जागी होते. म्हणून एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. नाथ महाराज तर म्हणतात
की एकांतामध्ये आपल्या पोटच्या लेकीसोबत एका अंतरुणावर झोपू नये. नाथ महाराजांनी बजावले. परिस्थिती तर सोडा, पोटची लेक आहे पण वयात आलेली, एकांतात आपल्या पोटच्या लेकीसोबत एका अंतरुणावर झोपू नये. इतकं तिच्यापासून दूर राहा. आणि म्हणून का तर वासना बळावतात. एकांती लोकांती स्त्री अशी भाषण फार प्राण गेल्या जाण करू नये. चौथ्या चरणात महाराज बोलतात की संघ सज्जनाचा उच्चार नामाचा घोष कीर्तनाचा अहर्निशी. संघ सज्जनाचा उच्चार नामाचा घोष कीर्तनाचा अहर्निशी. सदैव सज्जनाच्या संगतीत राहा. सज्जन म्हणजे संत. संतांच्या संगतीत राहा आणि सातत्याने हरिनाम घ्या. संतांच्या संगतीत गेला तर संत हरिनाम घेतात, तुम्ही आपाप हरिनाम घेणारच. जसा संग तसा रंग लागतो. डवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. सज्जनाच्या संगतीत गेले, संतांच्या संगतीत गेले, ते नाम घेतात, तुम्ही नित्य नाम घ्याल. नित्यनामाने मनाची अंतर्मुखता टिकून राहील, चित्त स्थिर राहील. निरंतर नामाने पाप आणि पाप वासना दोन्ही जातील. भगवत कृपा लवकर होईल. म्हणून सदैव संत संगतीत राहा. तुमची परमार्थाची आणि हरिनामाची बॅटरी चार्ज राहते. नको दुष्ट संग पडे भजनाभंग. दुष्टाच्या संगतीत जाऊ नका. बैसता चोरापासी तैसीच होय बुद्धी, पाहताची चिंदी धावे म्हणा. चोराच्या सोबत गेला तर फटकं चिंदूक पडलं तर ते उचला वाटतं. का? जसा संग तसा रंग. डवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. ढेकणाच्या संगी हिरा भंगला, कुसंगी नाडाला साधू तैसा. घनाने फोडला तर हिरा फुटत नाही, पण ढेकणाच्या संगतीत गेला आणि ढेकण फुटला आणि ढेकणाचं रगत लागलं तर त्या हिऱ्याचा चुरा होतो. तसं साधूही कुसंगतीत गेला किंवा साधक कुसंगतीत गेला तर त्याचं पतन होतं. ज्याच्या संगतीत राहाल तसा तुम्हाला रंग लागतो. आणि मग कुसंगती टाळा. कुसंगतीने मोठ्या मोठ्यांचं पतन झालं. कर्ण महादानी होता, भगवत भक्त होता, पण दुर्योधनाच्या कुसंगतीने वायाला गेला. द्रौपदीला मांडीवर बस म्हणला, इथपर्यंत त्याचं पतन झालं. कैकई माता, कौशल्या मातेपेक्षा रामचंद्रावर जास्त प्रेम करायची कैकई, पण मंथरेच्या संगतीने बुद्धी भ्रष्ट झाली. रामचंद्राला 14 वर्ष वनवास आणि भरताला 14 वर्ष गादी. कुसंगती. पण कुसंगती टाळा. सत्संगतीत या, सज्जनाच्या संगतीत या. सदैव संतांच्या संगतीत राहा. सातत्यानं नाम घ्याल आणि सातत्यानं नाम घ्याल. संताचा रंग लागेल. संत तुम्हाला त्यांच्यासारखं बनवतील. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयार लागेल. आणि म्हणून चौथं लक्षण सांगितलं की चौथी आड घातली की संताच्या सज्जनाच्या संगतीत राहा आणि निरंतर नाम घ्या. संघ सज्जनाचा उच्चार नामाचा घोष कीर्तनाचा अहर्निशी. आणि शेवटी 5व्या चरणात तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे ऐसा साधनी जोर आहे. तुका म्हणे ऐसा साधनी जोर आहे, तोच ज्ञानला आहे गुरुकृपे. सज्जनाच्या संगतीत राहा, संतांच्या संगतीत राहा, नित्य नाम घ्या. नित्य नाम का घ्यावं? तर नित्य नाम घेतल्यानं तुमचा सत्वगुण सारखा तेवत राहतो. रज आणि तमगुण दबतात. आणि नाम थांबलं की रज आणि तम पेटून वर येतात, सत्वाला खाली दाबतात. आणि रजतम विकारी असतात, तुमच्याकडून पाप करून घेतात आणि तुमचं पतन करतात. जसं एखाद्या टोपल्यात खेकडे टाकले, एखादा खेकडा वर चढायला लागला तर बाकीचे खेकडे आपल्या नांग्याने त्याला खाली वाढतात. तसं नित्य नाम घेत आहेत, सत्वगुण वर यायला लागला तर रज आणि तम त्याला खाली वाढायचा प्रयत्न करतात नाम थांबलं की. म्हणून नाम निरंतर हवं आहे. निरंतर नाम असेल तर निरंतर सत्वगुण तेवत राहील, रजतम दबतील. आणि सत्वगुण तेवत राहिला, उफळून वर आला की तो आत्मज्ञानाला हाक मारतो. ज्ञानबारा लिहितात की विपाय वाढे सत्वशुद्ध, तेव्हा ज्ञानाशी करी साध, येरा दोघे वखत ये राहती. सत्वगुण नित्यनामाने सत्वगुण तेवत राहतो, उफळून वर येतो, तो आत्मज्ञानाला हाक मारतो, तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो, मुक्त करतो. आणि शेवटी सत्वगुणही मागे राहतो, तुम्ही गुणातीत होता. सत्व रजतम आपण नासती करिता भक्ती या विठ्ठलाची. म्हणून संत संगतीत राहा, नित्य हरिनाम घ्या. संत संगतीने दुर्गुण निघून जातात, सद्गुण जीवनात येतात. ते नामधारक आहेत, मग तुम्ही नित्य नामधारक राहता. नित्यनामाने सत्वगुण तेवत राहतो. सत्वगुण तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो, भगवंताची प्राप्ती करून देतो, मुक्त करतो. आणि मग निरंतर संत संगतीत राहा. आणि मग शेवटच्या चरणात महाराज म्हणतात की तुका म्हणे आयशा साधनी जोर आहे, तोची ज्ञानला आहे गुरुकृपे.
वरी जी जी साधनं सांगितलीत अशा साधनाने जो युक्त आहे त्याला श्रीगुरु कृपेने आपोआप आत्मज्ञान होतं. त्याला श्रीगुरु आपोआप शोधत येतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणाची देव होय गुरु. का येऊनी फळाचा गडू पारशिले किळीची वाढू श्रीगुरु भेटोनी करी पाडू बुबुत्सु जायचा ज्ञानोबा आहे. ऐशी कर्मसामय दशा होय ते विदेशा मग श्रीगुरु आपेसा भेटेची का. तुम्ही सदशिष्य बना. श्रीगुरु आपाप तुम्हाला शोधत येतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचे सेवन करून तुम्हाला मुक्त करतो. तुम्ही सद्गुरूची काळजी करू नका. तुम्ही सदशिष्य बना. सद्गुरू तुम्हाला शोधत येतो. सद्गुरू शोधत येतो आणि तुम्हाला मुक्त करतो. आणि मग तुम्ही सदशिष्य बना. वरच्या सगळ्या साधनांनी युक्त व्हा. काय काय साधनं सांगितलीत की साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधक हा उदास असावा. साधक म्हणजे कोण की ज्याचं मलविक्षेप गेलंय, ज्याच्या चित्तात फक्त आता अज्ञानाचं आवरण आहे. हे अज्ञानाचं आवरण घालण्यासाठी जो साधन चतुष्टयुक्त आहे अर्थात ज्याच्याजवळ विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व आहे. ही चारही गोष्टी चारही लक्षणं ज्याच्याजवळ आहेत चारही साधनं आहेत तो साधक आहे. आणि असा साधक कळाला ज्याचा मलविक्षेप गेले आणि अज्ञानाचं आवरण घालण्यासाठी ज्याच्याजवळ समाधी ज्याच्याजवळ साधन चतुष्टय आहे, ज्याचा मलविक्षेप गेलाय, ज्याचं आता फक्त अज्ञानाचं आवरण राहिले आणि अज्ञानाचं आवरण घालण्यासाठी तो साधन चतुष्टयुक्त आहे. म्हणजे त्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, समाधी षटक आहे आणि मुमुक्षत्व आहे. हे साधन चतुष्टय ज्याच्याजवळ आहे तो साधक. मग असा साधक उदास असावा अर्थात विरक्त असावा आणि अंतर्बाह्य त्याच्या जीवनात उपाधी नसाव्यात अर्थात आतून त्याचा अहंकार काम क्रोध लोभ मद मोह मत्सर गेले असावेत आणि बाहेरून सुखदुःख दंभ विषय वासना मान अपमान नाना प्रकारची आकर्षणं ही गेलेली असावेत. म्हणजे उपाधी गेली. अर्थात साधक उदास असावा आणि अंतर्बाह्य त्याच्या जीवनात उपाधी नसाव्यात. त्याला कुठल्याही गोष्टी सांसारिक वस्तूचं लवलुप्यता आसक्ती किंवा हवरेपणा नसावा. त्याने झोपेवर नियंत्रण ठेवावं आणि मोजकं परिमित मर्यादित भोजन करावं. एकांतात लोकांतात स्त्रियाशी भाषण करण्याचं टाळावं. स्त्री संग टाळावा. स्त्रीपासून दूर राहावं. साधकानं सतत सज्जनाच्या अर्थात संतांच्या संगतीत राहावं. मुखांना नित्य हरिनाम घेत राहावं. एवढ्या अटी जो पाळतो या साधनानं जो युक्त आहे तो साधक आहे. आणि अशा साधकाला सद्गुरू स्वतःहून शोधत येतो आणि सद्गुरू कृपेने त्याला आत्मज्ञान होतं. मग त्याला भगवत प्राप्ती होते. तो मुक्त होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे अशा साधनी जोर आहे तोच ज्ञानला आहे गुरुकृपे. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. सारांश पुन्हा एकदा रिपीट करतो. सारांश तुम्ही परमार्थाला लागलायत. स्वतःला साधक म्हणून घेत आहेत. घ्या जरूर म्हणून घ्या. पण साधकाच्या चौकटीत साधकाच्या क्रायटेरियात तुम्ही बसता का हे तुम्ही स्वतः आपलं आत्मपरीक्षण करा. खरोखर आम्ही साधक आहोत का. साधकाला किती अटी घातल्यात तुकोबारायांनी. पहिले साधकच कोणाला म्हणावं हे लक्षात घ्या की ज्याचं मल आणि विक्षेप गेले, ज्याच्या चित्तात फक्त अज्ञानाचं आवरण आहे आणि ते अज्ञानाचं आवरण घालण्यासाठी जो साधन चतुष्टयुक्त आहे तो साधक असतो. आणि साधन चतुष्टय म्हणजे ज्याच्याजवळ विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी षटक आहे आणि मुमुक्षु आहे. आता या क्षमामध्ये इंद्रिय निग्रह आलं. समाधी षटकात इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, समाधान, श्रद्धा, तितिक्षा, उपरती म्हणजे तर संन्यासच.
विधीपूर्वक सर्वस्वाचा त्याग. मग आपल्या जीवनात विवेक आहे का, वैराग्य आहे का, मनोनिग्रह आहे का, इंद्रिय निग्रह आहे का, श्रद्धा आहे का, उपरती म्हणजे विरक्ती आहे का, संन्यास आहे का, तितिक्षा आहे का, या गोष्टी आहेत का? ही असेल तर आणि तरच तुम्ही साधक, अन्यथा तुम्ही सरळ विषयी, मी पामर म्हणणार नाही पण सरळ विषयी, जरी कीर्तनकार, प्रवचनकार, परमार्थिक असले तरी या गोष्टी तुकोबाने सांगितलेल्या, या अभंगात सांगितलेल्या गोष्टी जर असतील जीवनात, साधन चतुष्टयुक्त असाल तर आणि तरच तुम्ही साधक, अन्यथा तुम्ही विषयीच. आणि म्हणून साधक हा उदास असावा, अर्थात विरक्त असावा. त्याच्या जीवनात अंतर्बाह्य उपाधी नसावी, त्याला बाह्य संसारिक वस्तूचं आकर्षण नसावं, अर्थात वस्तूचा बद्दल हवरेपणा, आसक्ती नसावी, लौलुप्यता नसावी, झोप परिमित असावी, झोपेवर कंट्रोल करावा, भोजन परिमित असावं, मोजकं असावं, एकांतात लोकांतात श्रेयसी भाषण टाळावं, संतांच्या संगतीत राहावं, सदैव हरिनामाचा उच्चार करावा. या सगळ्या गोष्टींनी जो परिपूर्ण आहे, या सगळ्या गोष्टी ज्याच्या जीवनात आहेत, ही सगळी साधनं ज्याच्या जीवनात आहेत, त्यालाच श्री गुरुकृपेने आत्मज्ञान होतं आणि त्याचा परमार्थ कडीला जातो, त्याला भगवंताची प्राप्ती होते आणि तो मुक्त होतो. हनुमान महाराज म्हणतात की तुका म्हणे ऐसा साधनी जो राहे, तोची ज्ञानला आहे गुरुकृपे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.